मग सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज आत्ता जस्ट मी घरी आली आहे कॉलेजमधनं. कपडेसुद्धा नाही चेंज केले, तशीच बसली आहे. तर आत्ता मी बनवणार आहे मोहब्बत का शरबत. ठीक आहे, त्याला काही लोक रोबजा वॉटेवर काही पण बोलतात, तर आम्ही तर मोहब्बत का शरबत बोलतो आणि खूप भारी लागतं ते. तर मी त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मी तुम्हाला दाखवते. लगेच बनवूयात आपण. तर गाईज आज माझे केस थोडेसे कर्ली कर्ली दिसतात, मस्त बेबी बेबी, पण माझे ॲक्च्युअल केस स्ट्रेट आहेत, सिल्की आणि स्ट्रेट. कारण की मी काल काहीतरी केलं त्याच्यामुळे ते बेबी झाले बघा. मोहब्बत का शरबत बनवण्यासाठी आपल्याला दूध लागतं आणि मोहब्बत का शरबत उन्हाळ्यात खूप छान असतो पिण्यासाठी आणि त्याचबरोबर तो खूप जास्त हेल्दी पण असतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण टाकू शकतो. त्यात दूध असतं, दूध तर ऑफकोर्स हेल्दी आहेच, त्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. परत चिया सीड्स असतात, देन तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकतात, गुलकंद टाकू शकतात किंवा आणखी खूप साऱ्या गोष्टी टाकू शकतात. आईस्क्रीम तर बिलकुल हेल्दी नाही, त्यात आईस्क्रीम पण टाकतात बहुतेक, वॉटरमेलन पण टाकतात. तर वॉटरमेलन नाही आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण ते नाही टाकणार, ते स्किप करणार. आता ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला ते स्किप करायचं आहे की टाकायचं आहे, काय काय टाकायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर चला आपण रेसिपी बनवूया. आपल्याला हर्षसुद्धा जॉईन करतोय. हर्ष पण आपल्याला रेसिपी सांगणार आहे, सांगण्यामध्ये मदत करणार आहे. तर काय ते रेसिपी मोहब्बत का शरबत बनवणार म्हणजे खूप अशी अवघड नाही रेसिपी, पण मी फर्स्ट टाइम काय चूक केली ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि काय केलं पाहिजे त्याचं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला दाखवा आता तुम्हाला फायनली रेसिपी. का शरबत बनवण्यासाठी दूध लागणार आहे आणि हे मॅप्रॉनचं आहे रोज सिरम. मॅप्रो ना, हां सॉरी मॅप्रॉनच म्हणते, मॅप्रोचं आहे हे रोज सिरम. आणि गाईज याची प्राईस आहे, ही जी पूर्ण 750ची ml लिटरची बॉटल आम्हाला, लिटर ml काय बोलते मी, 750 ml आम्हाला बॉटल किती रुपये भेटली, 180ला मिळाली आहे. 180ला मिळाली आहे. तर ती अशी दिसते, जरा तुम्हाला उलटं दिसेल इथे सगळं, कारण फ्रंट कॅमेरामुळे हे उलटं दिसते सगळं. ठीक आहे, तर आता रेसिपीला सुरुवात करू. झालीच आहे, मला किती वेळा म्हणा तर रेसिपीला सुरुवात करूया, झालीच आहे. सगळ्यात पहिले याला मिक्स करून घेऊ, कारण ते गुलाबाचे जे पाकळ्याचे छोटे छोटे असतात ना, ते खाली जाऊन बसतात. म्हणून सगळ्यात पहिला असं करायचं आणि मग त्याला दूध मध्ये टाकायचं. पुढचं दिदीचं पाहिजे तेवढं तुम्ही दूध घ्या. आणि आता आपण मॅप्रॉन टाकणार आहे. आता मॅप्रॉन मॅप्रो. सॉरी मॅप्रॉन नाही, चुकतंय गाईज माझ्याकडनं, प्लीज माफ करा. तर आता आपण हे 2 चमचे घेणार आहेत रोज सिरम. तुम्ही घरी पण बनवू शकतात रोज आणून. तर आमच्याकडे आहे, आम्ही हेच टाकतोय बस. तर हे आपण असं टाकून घेतले. आणखीन टाकू जास्त फ्लेवरसाठी. थोडंसं साखर टाकली तरी उत्तमच आहे, तसं आहे याच्यात साखर, पण तरी पण मी थोडीशी टाकणार आहे साखर. नको परत लय गोड होईल, जाऊ दे थोडीशी टाक. तर आता आपण याला मिक्स करूया. तर मिक्स केल्यावर बघा कसा असा गुलाबी कलर आलाय. नाही तर गाईस इथपर्यंत तुम्हाला तर समजलंय. ठीक आहे, आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, कारण थंड होण्यासाठी. आता जी मेन प्रोसेस असेल ती याच्यानंतरच असेल. काय नाही, खूप सिंपल आहे, खूप म्हणजे खूप सिंपल आहे. एखादं लहान मुल पण करू शकतो, एवढं सिंपल आहे. फक्त तुमच्याकडे रोज सिरम अवेलेबल व्हावं. गाईस एवढी गरमी वाढली आहे ना, आजकाल फॅन जरी लावला ना तरी गरम होतो. विचार करा, फक्त एसीचीच गरज आहे. तर काही नाही, 2 महिने, 1 महिन्याचाच तर विषय, 1 महिन्याने तर पाऊस पडणार आहे, तेव्हा तर खूप मजा येते. आपण मेन प्रोसेसकडं जाणार आहे आता. तर सब्जा घेणार आहे आपण. सब्जाला भिजायला फार तर फार 2 मिनटंच लागतात, 2 मिनटापेक्षा पण कमी. तर मी इथे 1 चमचा सब्जा घेतला आहे. पाणी टाकूया.
तर गाईस माझ्याकडे काचेचा ग्लास अवेलेबल नव्हता, तर म्हणजे आहे अवेलेबल, पुढे ठेवला आहे त्यामुळे मी हा फायबरच्या ग्लासमध्येच ॲडजस्ट करते. म्हणजे तुम्हाला दिसेल असतं, बाकी दिसण्याचं असं काही नाही. भारी झाले कारण मी आधी पण बनवलं होतं. तर गाईस मम्मी पण आली आहे, तर सगळ्यात आधी मी बर्फ टाकते. ठीक आहे, तर मस्त बर्फ घेतला आहे टाकून. आता त्यात मी मॅप्रो टाकणार आहे. मग आजपासून मॅप्रो बोलत होते, काय नाही आधी खूप टाकले आपण, त्यामुळे आता फक्त जस्ट फॉर छान दिसण्यासाठी हे बघा आपण टाकून घेतलं आहे. थोडंसंच टाकून घेतलं आहे. त्यात तुम्ही मी मगाशी म्हटलं हे पण टाकू शकतात, गुलकंद. हां, गुलकंद. तर ह्याच्यात मी 2 चमचा सब्जा टाकणार आहे, कारण की हा खूप जास्त झाला. 1च चमचा आपण सब्जा टाकला होता, तो लिटरली 2 पेक्षा जास्त चमचे झाला आहे. तर आपण आता ह्याच्यात गुलकंद टाकून घेतलं आपण. आत्ता वेळ आलेली आहे जे आपण सकाळी बनवून ठेवलं होतं ते टाकण्याची. हे बघा, त्याच्यात तुम्ही टरबूज पण टाकू शकता, हे मगाशी सांगितलं. वाव, किती भारी झालं आहे. दिसण्यातून बघा किती सुंदर दिसतंय आणि प्यायला पण तेवढंच भारी आहे. ठीक आहे, आधी थंबनेल घेऊयात आणि मग सांगते तुम्हाला टेस्ट करून. गाईस थंबनेल घेऊन झालेला आहे, तर मी तुम्हाला मम्मी पहिलं टेस्ट करणार आहे आणि तीच आपल्याला सांगणार आहे कसं झालं. एकदम भारी झाली. गाईस तुम्ही पण ट्राय करा. आता आपण हर्षला विचारूयात. तर गाईज आता हर्ष आपल्याला रिॲक्शन देणार की कसं झालंय. चांगले झाले. चांगलं नसतं, चांगलं असतं, चांगलं. तर पप्पा नाही येत, नाही तर पप्पाला पण आपण विचारलं असतं, पण पप्पाला विचारलं असतं, पप्पांनी दिली पण असती रिॲक्शन, पण पप्पा कॅमेरासमोर नसते आले, कारण की ते जास्त कॅमेरा फ्रेंडली नाहीत. तर गाईज बाहेर पावसाचं वातावरण झालं आणि इतकं सुंदर झालंय. हे बघा किती 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 सुंदर झालंय यार, खरंच खूप जास्त सुंदर झालंय. आणि मी कधी कधी असं मॅनिफेस्ट करते की अशा वातावरणात मी राजगडला असावं, किती भारी. म्हणजे मी असं वातावरण झालं की मी हेच मॅनिफेस्ट करते की यार अशा वातावरणामध्ये मी राजगडला असावं, अशी माझी फार इच्छा आहे. काय माहिती ते कधी पूर्ण होणार आहे. इनफॅक्ट मी लास्ट टाइम जेव्हा गेले तेव्हा मी अर्धाच पाहिलेला आहे गड. आणि राजगड असा किल्ला आहे जो एका दिवसात कधीच बघून होत नाही, त्याला निदान 2 दिवस तरी लागतात पूर्ण पाहण्यासाठी. आपल्याला एक ना एक छोटी गोष्ट पाहिजे असेल तर, आणि अशी जरी पाहिजे वरच्यावर म्हटलं तरी 2 दिवस लागतातच. बघा यार किती सुंदर आहे. माहीत नाही आता मी परत कधी जाणार आहे, पण असं वाटतं की लवकरच जाईल. मॅनिफेस्ट करायचं करते करायचं. आम्ही काल एक सनस्क्रीम आणली .&कीची, तर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे कशी आहे. तर माझ्या लास्ट टाइम मी कोणती सनस्क्रीम घेतली होती आय डोंट नो, मला आता आठवत पण नाही आहे, कारण की ती संपून खूप दिवस झाले. मी आणि म्हटलं तर आणलंच नाही, म्हणजे हेच नाही, मुहूर्तच लागला नाही त्याला. तर ही सनस्क्रीन आम्हाला मिळाली 500ला, 5 नाही 600ला. 600ला 10 कमी, नाही 5 कमी. ठीक आहे. आणि ही सनस्क्रीन मला लास्ट सनस्क्रीनपेक्षा खूप छान वाटली खरंच. आणि हे नॉन स्पॉन्सर बरं का, माझा स्वतःचा पर्सनल रिव्ह्यू देते आहे मी. याच्यात विटॅमिन सी आहे, नॉन फ्रेग्रन्स आहे, लिक्विडवाला आहे, खूप भारी. मी तुम्हाला दाखवते. आता ॲक्च्युली रात्र आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते. वाव यार, मला खूप जास्त आवडली, खूप जास्त. रात्र असून मी लावते. तर हर्षला कशी वाटली आपण विचारू हर्षला. आणि ऑल स्किन टाईपला आहे बरं. मी एकच टिपका लावलेला जेव्हा मी झाडांना पाणी द्यायला गेलो टेरेसवर तेव्हा, आणि खूप छान होती.
म्हणजे ड्राय स्किन लाईट वेट आहे मस्त. म्हणजे तुला लास्ट टाइम सनस्क्रीन पेक्षा आणि ह्याच्यात काय फरक वाटला? ही आहे ना चिपकून नाही झालं. ते मागच्या वेळी लई चिपकून झालं. आधीची कशी खूप असं जड वाटायचं, ही हा. खूप लाईट वेट आहे, वाटत नाही जड. मी तुम्हाला एकदा दाखवते याचा पिक्चर. बघा गाईज, ही आहे ती सनस्क्रीन.